नमस्कार, स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती। तर आपण बघूया जी जुनी कुर्ती असते तर तिच्यापासून नवीन कुर्ती, नवीन डिझाइन, नवीन पॅटर्न कसा बनवायचा ते, कारण एकच घालून घालून कंटाळा येतो। तर त्याच्यामुळे आपण काहीतरी नवीन करूया। तर इथे हा जो टॉप होता तर तो मी कटिंग करून घेतलाय, तुम्हाला दिसतच असेल खालच्या साईडला जी आहे तर ती फोल्ड आहे। मी याची उंची जी आहे तर ती घेतली 26 इंच, चेस्ट 32 आहे, त्याचा 4th पार्ट जो आहे तर तो घेतलाय। त्याच्यानंतर आर्म होल घेतलाय 6 इंच आणि जे शोल्डर असतं तर ते घेतले 6.5 इंच। त्याच्यानंतर समोरचा नेक जो आहे तर तो 5 इंच आणि जो बॅक साईडचा नेक आहे तर तो 4 इंच घेतलेला आहे। आता हात जे म्हणाल तर ते त्या कुर्तीचे थोडे मोठे होते, 18 इंचेस होते, तर त्यातले मी 15 इंचेस घेतले आणि ही जी साईड आहे तर ही काढून घेतली आहे, जेणेकरून आपल्याला जे आहे तर ते हात जोडायला सोपं जाईल। त्याच्यानंतर ह्या ज्या स्ट्रीप आहे तर ह्या मी अशा नेक जसा कटिंग करतो तर त्याच शेपमध्ये कटिंग करून घेतले आहे आणि आत्ता जे आहे तर ते मी स्टिच करून घेते। त्याच शेपमध्ये कटिंग केल्या तर शिवायला सोपं जातं। तुम्ही जर नवीन असाल शिवण्यासाठी, नेक व्यवस्थित बनत नसेल किंवा फिनिशिंग येत नसेल तर ह्याच साईजच्या ज्या आहे तर त्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आणि याच्यामध्ये तुम्ही एकदम थिकनेस येण्यासाठी जे आहे तर ते कॅनव्हाससुद्धा टाकू शकता। इथे जे आहे तर ते मी टाचना लावून घेतल्या, ही बॅक साईड होती जिला मी टाचना लावून घेतल्या आणि ही जी आहे तर ही आहे फ्रंट साईड। तर फ्रंट साईडला मला जे आहे तर ते छोट्याशा प्लेट्स बनवून घ्यायचे आहे, म्हणून मग मी इथे जे आहे तर हे असं 2 प्लेट्स बनवून घेते आणि त्याच्यावरती जे आहे तर ते टाचन लावून घेतलेली आहे। तर चला आता शिवायला सुरुवात करूया। तर इथून ही जी प्लेट आहे तर ही तुम्ही अगोदरही टाकू शकता किंवा नंतरसुद्धा टाकू शकता, नेक कटिंग करायच्या अगोदर। तर इथून आपण याची लेंथ जी आहे तर ती 2 किंवा 2.5 इंच अशी घेऊया, याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही आहे। आणि याच्यावरती जे आहे तर ते असं एकावरती एक प्लेट ठेवून घ्यायची आणि याच्यावरती छोटीशी जी आहे तर ती स्टिच करून घ्यायची। इथे दाब स्टिच द्यायची म्हणजे उसवायला नको। हे स्टिच झाल्याच्या नंतर जे आहे तर ते आपण नेकचं जो कटिंग केला होता तर तो याच्यावरती ठेवून घेऊया आणि जे एक्स्ट्राचा पार्ट असेल तर तो कटिंग करून घेऊया। अगोदरच एक्स्ट्राचं कटिंग केलं तर ते नेक मोठा होण्याची जास्त शक्यता असते। त्याच्यानंतर हे जे असं ठेवून झालं आणि आपण जे आहे तर ते शिलाई मारून घेऊ, म्हणजे इकडे तिकडे होणार नाही आणि नेक जो आहे तर तो असा फेलणार नाही। नाहीतर काय होतं, कधी आपण काय करतो, कटिंग करून घेतो दोन्ही पार्ट सेम आणि त्याच्यानंतर आपण शिलाई करतो तर ते ओढल्यात खेचल्यात कुठेतरी काहीतरी होतं आणि तो नेक जो आहे तर तो मोठा होतो। तसं होऊ नये म्हणून आपण काय करायचं, पहिला जो आहे तर तो नेक बनवून घ्यायचा, त्याच्यानंतरच जे आहे तर ते कटिंग करून घ्यायचं। अगोदर नेक कटिंग करायचा नाही। हे जे एक्स्ट्राचा पार्ट होता तर तो कटिंग करून घेतलाय आणि याला जे आहे तर आतल्या साईडला एक दाब शिलाई देऊन घेतली आहे, ज्याने म्हणजे कट वगैरे दिले तर शिलाई कटण्याची भीती असते, त्याच्यामुळे जे आहे तर ते मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवते। तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा। तर याच्यावरती जे आहे तर ती दाब टीप मी टाकून घेतली आहे आणि याला आता अशी झाली, याला जर फोल्ड केलं तर ही इझिली जे आहे तर ते पलटी होऊन जातं। त्याच्यावरती जे आहे तर ते आता आपण एक जी फायनल टिप असते तर ती देऊन घेऊया। त्याच्यासोबत आपल्याला जे आहे तर ते हात शिलाई करायची असते खालच्या साईडला, जे एक्स्ट्राची पट्टी असते त्याला। आणि इथे बघा हे असं छान जे आहे तर ते तयार झाले प्लेट्सचं। आता ही जी पट्टी आहे तर हिचे धागे निघू नये म्हणून याच्यावरती जे आहे तर एक शिलाई मारून घ्यायची आणि ही शिलाई मारून झाल्याच्या नंतर जे आहे पूर्ण जो टॉप आहे तयार झाला की त्याच्यानंतर हात शिलाई करायची असते, म्हणजे फिनिशिंगसुद्धा छान येते आणि कुठेही काही धागे वगैरे निघत नाही। तर ते आपण करून घेऊया। जोपर्यंत टॉप तयार होते तोपर्यंत तुम्ही लाईक सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे माझ्या चॅनलवरती जे व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल। हा जो आहे तर हा बॅक साईडचा पार्ट आहे, जसा तो स्टिच केला तसाच आपण हा सुद्धा स्टिच करून घेऊया। याला जे आहे तर ती मी टाचना लावून ठेवलेल्या, म्हणजे विस्कटू नये म्हणून। तर टाचना लावणं कोणीही असलं, बिगिनर्स असेल, कोणी असेल, नवीन असेल शिलाईमध्ये, तरीसुद्धा तुम्हाला येत जरी असेल तरीसुद्धा टाचना लावा, मी तरी तेच सांगेल, कारण इकडे तिकडे जात नाही आणि आपण सुद्धा परेशान होत नाही, नाहीतर आपल्याला सुद्धा खूप जास्त परेशानी होते। आणि जसा समोरचा नेक केला आहे तसंच याला सुद्धा असं जे आहे तर ते फोल्ड करून घ्यायचे।
ह्याच्यावरती जी आहे तर ती दाब टीप जी आहे तर ती देऊन घ्यायची। नंतर त्याला जे आहे धागे निघू नये म्हणून एक शिलाई मारून घ्यायची आणि याला सुद्धा हात शिलाई करून घ्यायची। असे मी बरेच म्हणजे 3 टॉप जे आहे तर ते बनवले आहे आणि अजूनही बनवणार आहेत। तर तुम्हाला जर आवडत असेल असे व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जी बेल आयकॉन असते तर त्याच्यावरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ टाकील तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल। हे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं। धागे वगैरे निघालेले असेल तर ते सुद्धा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित दिसते। तर हे बघा अशा याच्यामध्ये आता याला जर हात शिलाई केली तर प्रेस करायची गरज पडणार नाही। हा जो कपडा आहे तर हा रियॉन फॅब्रिक आहे, त्याच्यामुळे तो असा थोडा त्रास देतो शिवण्यासाठी। इथे फिनिशिंग दिसण्यासाठी काय करायचं, हा जो आहे तर हा असा ठेवायचा आणि याच्यावरती जे आहे तर ते बॅक साईडचा जो नेकची पट्टी आहे तर ती अशी ठेवून घ्यायची आणि याला जे आहे तर त्या अर्धा इंचावरती व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची। एकदम पक्की शिलाई करून घ्यायची। 2 शिलाया नक्की मारायच्या। तुमच्या मशीनची शिलाई कितीही बारीक असली तरी सुद्धा 2 शिलाया नक्की मारायच्या। त्याच्यानंतर हा जो शोल्डर आहे तर हा सुद्धा एकदम व्यवस्थित जो आहे तर असा स्टिच करून घ्यायचा। अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये कुर्ती शिवून तयार होते। आता हा व्हिडिओ जो आहे तर हा 10 मिनिटाचा आहे, तर असं नाही 10 मिनिटांमध्ये होतं, मी फास्ट व्हिडिओ केला आहे त्याच्यामुळे 15 ते 20 मिनिटं निवांत आरामात लागतात कटिंग आणि स्टिचिंगसाठी। तुमच्याकडे कपडा जरी असेल तरीसुद्धा तेवढाच वेळ लागतो। तर हे बघा, हे जे आहे तर हे पलटी केल्याच्या नंतर ना हे अशा याच्यामध्ये दिसतं, म्हणजे फिनिशिंग दिसते छान अशी जी आहे तर कुठेही गोळा वगैरे झालेलं दिसत नाही किंवा धागे निघणार नाही असं। त्याच्यानंतर इथे जे तुम्हाला आहे प्रेस बटन लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल लावायचं तर असू द्या। त्याच्यानंतर इथे जो नेक आहे नेक तयार झाला आहे। आर्महोल आता आपण कटिंग करून घेऊया। हा जो आर्महोल आहे तर हा मी स्टिचिंग केल्याच्या नंतर थोडासा जो आहे तर तो कटिंग करून घेते, ब्लाऊजचा असेल किंवा ड्रेसचा असेल, कारण तो जेव्हा आपण स्टिच करतो तेव्हा कधी कमी जास्त असं होत असतं। तर तो जो आहे तर थोडा मी एक्स्ट्राचा ठेवते आणि नंतर जे आहे तर ते कटिंग करून स्टिच करते। हे जे आता आपला हात आहे तर हा लावून घेऊया। त्याच्याबरोबर मध्ये जे आहे तर ते माप घेतलं आणि तिथे जो आहे एक टक्स छोटासा दिलाय तो मध्ये ठेवूनच हात लावायचे। कधीही लक्षात ठेवायचं, कुठलीही बाजू कुठेही स्टार्टिंगपासून जोडायची नाही। कुठलाही हात तुम्हाला जॉईन करायचे आहे, नवीन ड्रेसची असेल कुठलेही असेल तरीसुद्धा तुम्ही काय करायचं, पहिलं जे आहे तर ते शोल्डरवरती ठेवायचं। हाताचा मध्यभाग जो असतो तर तो शोल्डरवरती ठेवायचा आणि त्याच्यानंतरच जे आहे तर ते जॉईन करायचा। थोडा वेळ लागतो, थोडा आपल्याला त्रास होतो, पण ते जे नंतर होतं कमी जास्त तर ते होत नाही आणि नंतर मग आर्महोलमध्ये सुद्धा काही फरक येत नाही। एकदम व्यवस्थित जो आहे तर तो दिसतो आणि व्यवस्थित बसतो सुद्धा। तर हे जे आहे तर हे असं व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं। दोन्हीही जे हात आहे तर ते जॉईंट करून घ्यायचे आणि जे आपण कपडे शिवतो तर त्याच्यावरती डबल शिलाई मारायची। फक्त 2च शिलाया मारायच्या, 4 शिलाया मारायच्या नाही, त्याच्याने फिनिशिंग दिसणार नाही। तर हे बघा अशा याच्यामध्ये आता याची जर का प्रेस केली तर हा खूप छान जो आहे तर तो दिसेल। याची जी आहे तर हे सुद्धा मी कटिंग करून घेतले शोल्डर। त्याच्यानंतर जे हात आहे तर त्याचा सुद्धा मध्यभाग जो आहे तर तो काढून घेतलाय आणि हे सुद्धा मी बघा शोल्डरपासूनच जॉईन करते। कुठलीही ड्रेसची असू दे, ब्लाऊजची असू दे, नवीन ड्रेस घेतलाय त्याचे हात लावायचे आहे तरीसुद्धा तुम्ही जे आहे तर ते शोल्डरपासूनच लावायला सुरुवात करायची। मोजून वगैरे काही नाही, शोल्डरपासूनच लावायला सुरुवात करायची। कमी जास्त झालं तर दोन्ही साईडला होऊन जातं, त्याच्याने ते व्यवस्थित बसतं। आता आली आहे फिटिंग करण्याची वेळ। तर आपण असं जे आहे जेवढी आपली फिटिंग आहे तेवढी फिटिंग करायची आणि हा जो टॉप आहे तर हा थोडा लूज आहे, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा 1 इंच एक्स्ट्राचा लूजिंग त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि बाहेरच्या साईडला जे आहे तर ते 1 इंचाचं मार्जिन ठेवलं आहे। तर तसं तुम्ही करू शकता। त्याच्यावरती मी जसं बोलले तसं डबल शिलाई जी आहे तर ती मारून घ्यायची। जास्त शिलाया मारत बसायचं नाही, साईड फिटिंग जरी असेल तरीसुद्धा। तर असा जो हा टॉप आहे तर खालून फोल्डिंगच आहे, त्याला खालून काही फोल्ड करायची गरज नाही। असा तयार झाला आहे टॉप, छान दिसतोय प्रेस करून बघितल्याच्या नंतर हा असा दिसतोय। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।